सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद यांची मतदार यादी 28 मार्च रोजी शेवटचा दिवस असूनही प्रशासनामार्फत अजूनही प्रकाशित न झाल्याने या निवडणुकीत माननीय न्यायालयातील आदेशांचा भंग झाल्याचं यावेळी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, भरत पेरणे, पंढरीनाथ पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सांगितले। प्रशासन आता पुढे काय दिशा ठरविणार याकडे सभासद मतदारांचे लक्ष लागले। नमस्कार, मी भरत शिवाजी पेरणे, सभासद डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना। आज दिनांक 28 मार्च 2025 डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा आता शेवटचा दिवस होता। आज दिनांक 28 मार्च रोजी 4:20 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय राहुरी यांचे कार्यालयामध्ये मतदार यादी चौकशी कामे आलो असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी प्राधिकृत अधिकारी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांनी अद्याप पावेतो सभासदांना अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करून दिलेली नाही। त्याचप्रमाणे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कार्यालयाचे गेटवर सुद्धा याबाबत कोणतीही प्रसिद्धी दिलेली नाही। हे निवडणूक हितास बाधा आणणारे कृत्य आहे। अमृत अण्णासाहेब धुमाळ, डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना या कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद असून आम्ही डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात मुंबई हायकोर्ट, औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये निवडणूक घेण्यासंदर्भामध्ये याचिका दाखल केली होती। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी असे आदेश पारित केले होते। आम्ही आज दिनांक 28/3/2025 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात आलो असताना आज डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची अंतिम यादी प्रसिद्ध करणार होते। आता 4:25 झाले, अद्यापही तनपुरे सहकारी साखर कारखान्याची सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली नाही। त्यामुळे या घटनेसंदर्भात उच्च न्यायालयाने जे आदेश पारित केलेले आहे त्याचा निवडणूक प्राधिकरण अधिकारी अहमदनगर जिल्हा सहकारी संस्था अहमदनगर यांनी या 28 मार्च 2025 रोजी जी निवडणूक अंतिम यादी प्रसिद्ध करणार होते त्यांचा टायमिंग सकाळी 11 वाजता होता। आता 4:25 झाले, अद्यापही निवडणूक यादी प्रसिद्ध केली नाही। त्यामुळे न्यायालयाच्या या निवडणूक घेण्यासंदर्भात जे आदेश पारित केले होते त्याचा भंग केलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.